चला आज शेवभाजी बनवली होती. म्हटलं भरपूर दिवस झाले बनवली नाही, पण खूपच टेस्टी बनलेली. तुम्ही नक्की अशी एकदा ट्राय करा. 2 कांदे कट करून घेतले. तवा ठेवला गॅसवरती. तवा गरम झाल्यावर कांदा टाकला. कांदा तेल टाकून मस्त भाजून घ्यायचा आहे. थोडा भाजत आल्याच्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या. थोडं खोबरं टाकलं. खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. मस्त तेल टाकून वाटण भाजून घ्यायचे. वाटण काढून घेतले. भाजून झाल्यावर थोड्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आणि जी शेव आणली होती ती थोडी टाकली मुठभर आणि मिक्सरला बारीक करून घेतली. गॅसवरती कढई ठेवली. कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर जिरा टाकला. जिरा मस्त तळल्यावर कढीपत्ता टाकला. कढीपत्ता तळत आल्याच्यानंतर थोडा लसूण ठेचलेला टाकला. ते मस्त तळून घेतले. बारीक चिरलेला एक कांदा घातला. कांदा पण मस्त आपल्याला ब्राऊन कलरचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. मस्त कांदा तळत आल्याच्यानंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकला. ते पण मस्त तळून घ्यायचे आणि मसाले तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता. मी घाटी मसाला, धनिया पावडर, अंबारी, हळद टाकून मस्त तळून घेतले. मसाले तळत आल्याच्यानंतर थोडं पाणी टाकलं आणि मस्त मसाले शिजवून घेतले. पूर्ण पाणी आटून झाल्याच्यानंतर जे आपण वाटण काढलं ते टाकायचं. तेल सुटेपर्यंत ते पण व्यवस्थित तळून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ टाकायचे. मस्त मसाले आपले तळून झाल्याच्यानंतर मी गरम पाणी टाकले. त्याच्यामध्ये गरम पाणी 1 गिलास भरून टाकले आणि थोडी उकळी आल्यावर कोथिंबीर टाकली कट करून. मस्त उकळी चांगली करून घ्यायची. उकळी झाल्यावर थोडी शेव टाकली. नंतर जेवताना तुम्ही टाकू शकता. चला शेवभाजी रेडी झाली.